नमस्कार। घरगुती सामान्य व एका बोटाने मी सुंदर सुंदर असे फूल काढून दाखवणार आहे। इझिली व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। व्हिडिओ सोडून जाऊ नका, यूजफुल व्हिडिओ आहे। हे बघा एका बोटाने किती सुंदर असं फूल तयार होतंय, बघू शकता तुम्ही। फटाफट तुम्ही ही नक्की ट्राय करा। हे बघा दुसरं फूल। आपण असे 12 फुलं शिकणार आहेत, म्हणून व्हिडिओ सोडून जाऊ नका। यूजफुल व्हिडिओ आहे, खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते। हे बघा अशा पद्धतीने बोटाने थोडंसं क्रॉसमध्ये फिरवायचं आहे आपल्याला, म्हणजे फिरतं फूल तयार होईल। तुम्ही ही नक्की ट्राय करा, नक्की येईल। नंतर मध्ये डॉट पाडायचा आहे आपल्याला। मी फेविकॉलची डब्बी घेतली आहे, त्याच्याने मी डॉट पाडला। हे बघा एका बोटाने अजून आपण तिसरं फूल तयार करूया। व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत हे बघा मी मार्कर घेतलंय। मार्करने ही सुंदर असं फूल आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने। सगळे घरगुती सामान आहे, त्याच्याने मी दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने वेगळे वेगळे फुलं तयार करू शकतो आपण। गोल चम्मच व साधी चम्मच, झाकणने किंवा बर्ड्सने। हे बघा मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून आणि रांगोळी गाळून भरायची आपल्याला व्यवस्थित। त्याच्याने डॉट ही पडतो। हे बघा चम्मचने किती सुंदर असं फुलाच्या पाकळ्या किंवा फुलं आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने। हे बघा चम्मचने। नंतर मी बर्ड्स घेतला आहे, बर्ड्सने आपण हे बघा अशा पद्धतीने फुलाला करू शकतो व्यवस्थित। हे बघा हेही फूल आपलं किती सुंदर असं तयार झालंय, बघू शकता। पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते। हे बघा आपलं 5वं फूल व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। माझे भरपूर व्हिडिओ शिकवण्यासाठी। हे बघा मी झाकण घेतलंय छोटंसं, झाकणनेही आपल्याला फूल तयार करू शकतो इझिली अशा पद्धतीने। तुम्ही ही नक्की ट्राय करा, नक्की येईल। प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल। हे बघा बर्ड्सने आपण त्याला रेषा मारून घेऊया मध्ये। सुंदर सुंदर असे फुलं आपण शिकणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपण इझिली 2-3 सेकंदात फूल तयार करू शकतो। हे बघा अशा पद्धतीने बर्ड्सचा वापर केला आहे मी। हे बघा आता प्लास्टिकचं मी गोल चम्मच घेतलंय, याच्यानेही आपण सुंदर असं फूल तयार करू शकतो। सगळे आपण घरगुती सामान घेतलेलं आहे। हे बघा इकडून तिकडे असं व्यवस्थित केल्यानंतर सुंदर असं फूल तयार होतंय। बर्ड्स किंवा काळी प्लास्टिकचं गोल चम्मच, झाकण किंवा मोठं झाकण। हे बघा फेविकॉलने मी डॉट पाडून घेतलंय। नंतर बर्ड्सने मी गोल करून त्याला व्यवस्थित सुंदर दिसण्यासाठी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत। हे बघा अशा पद्धतीने वेगळे वेगळे फुलं आपण शिकू शकतो। हे बघा जोपर्यंत व्यवस्थित गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित बोटाने गोल करून घ्यायचं आहे। हे बघा एक लांबवर, एक इकडे, एक तिकडे, आणि छोटे छोटे 2 आपल्याला मध्ये बोटाने सरकवायचं आहे रांगोळी। हे बघा हेही किती सुंदर असं फूल तयार झालंय। हे बघा फेविकॉलची बॉटल घ्यायची आपल्याला, स्वच्छ धुवून सुकवायची आहे, त्याच्यात गाळून रांगोळी भरायची आणि वरचा टोक कापून आपल्याला सुंदर असे डॉट पडू शकता किंवा रांगोळी काढू शकतो आपण। नक्की यूज करा, यूजफुल आहे फेविकॉलची बॉटल। हे बघा मार्करनेही किती सुंदर सुंदर असं फिरतं फूल तयार होतंय बघा। मार्करनेही आपण सुंदर फूल तयार करू शकतो। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच सांगा कमेंट करून। हे बघा असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला।
तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही म्हणून कळत नाही। हे बघा मी काडी घेतली आहे बारीकशी माचीसची काडी किंवा दुसरी काडीही घेऊ शकतो आपण। त्याच्याने बघा हेही फूल किती सुंदर असं तयार होतं आहे आपलं। अशा पद्धतीने मध्ये डॉट टाकून घ्यायचा। कलरफुल तर एकदमच सुंदर दिसेल आणि आपल्याला घाई असते म्हणून देवाऱ्यासमोर किंवा अंगणातही आपण सुंदर फूल पूजाच्या टायमाला आपण टाकू शकतो। पूजा वगैरे असली तर कलरमध्ये तर अजूनच सुंदर दिसतात हे फुलं। हे बघा मी चम्मचने पंच करून घेतलंय डॉट आणि नंतर मार्करने बघा आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने सुंदर असं पान तयार होईल, बघू शकता तुम्ही व्यवस्थित। हे बघा किती सुंदर असं पान आपलं तयार झालंय, कलरमध्ये अजून सुंदर दिसेल। हे बघा चम्मचने आपल्याला असं वरती खाली पंच करून घ्यायचंय। नंतर आपल्याला हे बघा मोठी काडी घेतली आहे त्याच्यानेही आपण करू शकतो अशा पद्धतीने। हे बघा सुंदर असं पान तयार करू शकतो। कलरफुल तर अजूनच खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने। बघा सुंदर सुंदर मी तुम्हाला 12 अशा रांगोळीची पद्धत सांगितली फुलांची किंवा पानांची। नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला। आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, नक्की कमेंटमध्ये सांगा। हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं पाकळ्या करून घेणार आहे। हेही फूल आपलं किती सुंदर असं तयार झालंय। शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत माझे, JL रंगोली चॅनलवर जा। हा भाग 3रा आहे माझा शिकवण्याचा। आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर सुंदर आपण फुलं शिकलोय, बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।